नमस्कार मित्रांनो, मराठी डिजिटल वर्ल्डच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपले सरकार वेब सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये आज मिळकतीचं प्रमाणपत्र म्हणजेच ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, उत्पन्नाचा दाखला आपण ऑनलाईन आपले सरकार या पोर्टलद्वारे घर बसल्या कशा पद्धतीने काढू शकतो याविषयीची इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला आपले सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि चॅनल सपोर्ट केल्याने भविष्यात जे काही नॉलेजेबल व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर ठीक आहे, जास्त वेळ न वाया घालवता आपण या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो सुरू करूयात. तर मित्रांनो, आपले सरकार सिरीज आपण आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे. या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे. या अगोदर आपण कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचे, त्याचबरोबर जे दुकानदार असतील त्यांच्यासाठी शॉप ॲक्ट लायसन कशा पद्धतीने काढायचे, हे दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपले सरकार सिरीज अंतर्गत अपलोड केलेले आहेत. मित्रांनो, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तसंच वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील. हवं असतील तर तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा चेक करू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजे त्या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढता येईल याच्याविषयीची माहिती बघत आहोत. सो मित्रांनो, जर तुम्ही या अगोदरचे आपले सरकार या सिरीजमधले दोन्ही व्हिडिओ बघितलेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे माहीत असेल. आणि जे मित्र फर्स्ट टाइम हाच व्हिडिओवरती या ठिकाणी बघण्यासाठी आलेले असतील त्यांना नवीन जे रजिस्ट्रेशन आहे ते कसं करायचं माहीत नसेल. सो त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये नवीन युजरसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे बघूयात. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचे. त्याची लिंक नेहमीप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. जी वेबसाईटची लिंक आहे ती आपले सरकार.mahaonline.gov.in ही वेबसाईटची लिंक आहे. ठीक आहे, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नवीन युजर येथे नोंदणी करा, सिंपली ह्याच्यावरती क्लिक करायची. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यामध्ये आपल्या मोबाईलवरती जो OTP पडताळणी करून तुम्ही याच्याद्वारे युजरनेम तुमची तयार करू शकता. दुसरं म्हणजे स्वतःची संपूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखपत्राचे पुरावे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स देऊन या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. मित्रांनो, यामधली ह्या दोन्हीपैकी जी सोपी पद्धत आहे ती म्हणजे एक नंबरची पद्धत आहे. आपल्या मोबाईलवरती OTP घेऊन त्याचं पडताळणी करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही एक नंबरचंच हे ऑप्शन जे आहे ते निवडावे. तर ठीक आहे, या ठिकाणी एक नंबरचं ऑप्शन घ्यायचं. या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला आपला जिल्हा जो आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा. ओके, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. OTP पाठावरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं. तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP तो OTP तुम्हाला या रकमेमध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक युजरनेम तयार करायचं. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही काहीही युजरनेम तयार करू शकता. तुमचं नाव तुम्ही टाकू शकता, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा या ठिकाणी आधारचा नंबर, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही या ठिकाणी युजरनेम टाकू शकता. ठीक आहे, या ठिकाणी युजरनेम टाकला तुम्हाला सिंपली चेक युजर अवेलेबिलिटी यावरती सिंपली क्लिक करायचंय. जर युजरनेम अवेलेबल असेल तर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकण्यासाठीचं ऑप्शन दिलं जाईल. यामध्ये पासवर्ड टाकताना लक्षात घ्यायचे, पासवर्डमध्ये 0 ते 9 पैकी किमान एक अंक असला पाहिजे. लहान व मोठे लिपीमधली अक्षर असली पाहिजेत. त्याचबरोबर या ठिकाणी सिम्बॉलचा समावेश देखील असला पाहिजे. यामध्ये तुम्ही @ $, पर्सेंटेजचं सिम्बॉल, अँडचं सिम्बॉल जे काय असतील ते सिम्बॉल तुम्ही यूज करायचे आहेत. त्यामध्ये पासवर्ड जो आहे तो कमीत कमी 7 अंकी आणि जास्तीत जास्त 20 अंकी असला पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे. अशा पद्धतीचा तुम्ही पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड टाका, पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक येईल. तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, तुमचं वय ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर खाली स्क्रॉल करा, या ठिकाणी मला मान्य आहे सिंपली या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि नोंदणी करा यावरती क्लिक करायचं. मित्रांनो, अशा एकदम सोप्या स्टेपमध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही कंप्लीट करून घ्यायचे. ओके, त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाले. आता सगळे जे प्रिव्हियस व्ह्यूअर्स असतील जे ह्याच्या अगोदर आपल्या सरकारच्या सिरीजमधला व्हिडिओ बघितलेले असतील ते आणि आताचे नवे युजर आपण एका लेवलला सध्या आलेलो आहेत. आपल्या सगळ्याकडे आपला युजरनेम आहे, आपलं पासवर्ड आहे. सो तुम्हाला काय करायचं, सिंपली स्क्रोल करा, या ठिकाणी तुमचं युजरनेम टाका, तुमचा पासवर्ड जो आपण आता तयार केलेला आहे तो पासवर्ड ID, युजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करा. हा दिलेला कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड सुद्धा या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही तुम्ही जिल्हा चूज केलेला आहे तो जिल्हा या ठिकाणी चूज करा आणि सिंपली लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती याल. अशा पद्धतीचा हा डॅशबोर्ड असतो. या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही या वेबसाईटवरती काढलेले असतील ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल दिसतील. ओके, तर हा डॅशबोर्ड आहे.
हवी असेल तुम्हाला या डॅशबोर्डची लँग्वेज इंग्लिशमध्ये सुद्धा या ठिकाणी राईट साईडला वरती कोपऱ्यावरती क्लिक करून इंग्लिशमध्ये करू शकता किंवा मराठीमध्ये सुद्धा करू शकता. मित्रांनो, आपले चॅनल मराठी आहे, सो मी तुम्हाला फक्त या ठिकाणी मराठी लँग्वेजमध्येच मराठी या ठिकाणी रूपांतर करूनच तुम्हाला मी संपूर्ण माहिती जी आहे ती सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो, आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी जो लेफ्ट साईडला या ठिकाणी मेनू बार दिलेला आहे, त्या मेनू बारमध्ये खाली स्क्रोल करून या ठिकाणी तुम्हाला महसूल विभाग किंवा जे या ठिकाणी मित्र इंग्लिशमध्ये त्यांनी त्यांचा डेस्कटॉप व्ह्यू केलेला असेल त्यांच्यासाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. ओके, त्या ठिकाणी महसूल विभाग मी सर्च केलेला आहे. तुमच्यासमोर नवीन एक टॅब ओपन होईल, यामध्ये तुम्हाला उपविभाग निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, महसूल सेवा हे पुन्हा एकदा घ्यायचं आहे. तर हे महसूल सेवा अंतर्गत जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी निघतील हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. मित्रांनो, महसूल विभागांतर्गत म्हणजे आपल्या सरकारमध्ये तुम्ही जेवढे काही डॉक्युमेंट तुमच्या युजफुल तुम्हाला निघू शकणार आहे किंवा तुम्हाला जे काही तहसीलला जाऊन डॉक्युमेंट काढावे लागणार आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही आपल्या सरकारच्या महसूल विभागांतर्गत या ठिकाणी ऑनलाईन याच्यावरती काढू शकणार आहात. तर हे सगळे डॉक्युमेंट आपण आपल्या सरकार या सिरीजच्या अंतर्गत एक एक करून आपल्या चॅनलवरती आपण नक्की बघणार आहोत. सो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करायला सांगत आहे, कारण माझं चॅनल फ्रेश आहे, मला सबस्क्रायबरची गरज आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुमचा सुद्धा यामध्ये भरपूर फायदा होणार आहे, कारण तुम्हाला बरेच काही जी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहणार आहे. मित्रांनो, आता महसूल विभागांतर्गत आपण उत्पन्नाचं प्रमाणपत्र आज कसं काढायचं हे बघणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी महसूल विभागांतर्गत कोणत्या सेवाचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहेत, म्हणजे कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही घरबसल्या काढू शकणार आहेत हे एकदा आपण या ठिकाणी बघूयात. तर यामध्ये अधिकार अभिलेखाचं प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी काढू शकणार आहात, भूमिहीन शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र काढू शकणार आहात, शेतकरी असल्याचा दाखला सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती काढू शकणार आहात. मित्रांनो, केंद्र सरकारचं EWS त्यानंतर महाराष्ट्र सरकारचं EWS हे दोन्ही EWSचे प्रमाणपत्र जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी काढू शकणार आहात. EWS साठी लागणारं जे स्वयंघोषणा प्रमाणपत्र आहे ते देखील सुद्धा तुम्ही या ठिकाणी काढू शकणार आहात. ठीक आहे, त्यानंतर डोंगरी किंवा दुर्गम क्षेत्रामध्ये राहत असल्याचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला जे की आज आपण या ठिकाणी बघणार आहोत ते, त्याचबरोबर तात्पुरता रहिवासी ऐपतीचा दाखला, त्यानंतर अल्पभूधारक असल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलसाठी लागणारं जे प्रतिज्ञापत्र आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी काढू शकणार आहात. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट हे कसं काढायचे ऑलरेडी आपण व्हिडिओ याच्या रिलेटेड चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नॉन क्रिमिनल भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीने काढायचं हे सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी 7/12 अर्क, त्यानंतर औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याचा परवानगी, त्यानंतर वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच त्याला आपण एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो, हे सुद्धा आपण या चॅनलवरती कशा पद्धतीने काढायचं ते या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे तुम्ही महसूल विभागांतर्गत हे सुद्धा डॉक्युमेंट काढू शकणार आहात. ज्येष्ठ नागरिकाचं प्रमाणपत्र, सांस्कृतिक कार्यक्रम परवानगी, त्यानंतर औद्योगिक वापर सुरू करणे शक्य व्हावे त्याकरिता अधिकृत माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर या ठिकाणी बरेच काही डॉक्युमेंट दिलेले आहेत जे की तुमच्या महत्त्वाचे जेवढे डॉक्युमेंट्स होते मी तुम्हाला ते सांगितलेले आहेत आणि जे आपल्याला महत्त्वाचे नाहीत ते मी आपण या ठिकाणी स्किप करूयात. तर ठीक आहे, तर एकंदरीत तुम्हाला आयडिया लागलेली असेल की महसूल विभागांतर्गत आपले सरकार पोर्टलवरती आपण कोणते कोणते डॉक्युमेंटसाठी निवेदन या ठिकाणी देऊ शकतो. ठीक आहे, तर आजचा आपला मेन व्हिडिओ आहे की आपण या ठिकाणी उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं आहे. ओके, तर आपण हे या ठिकाणी बघूयात. तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिंपली उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे दिलेल्या गोलवरती टिक करायचे, त्यानंतर या ठिकाणी पुढे जा हे ऑप्शन आहे, यावरती सिंपली क्लिक करा, एक नवीन पेज ओपन होईल. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहोत. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर लेफ्ट साईडला सर्व्हिस लिस्ट प्रोव्हाइड केलेली, यावरती सिंपली क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा महसूल विभागांतर्गत येणारे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिसेल. यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र पुन्हा एकदा सर्च करायचे आणि त्यावरती क्लिक करायचे. ठीक आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर आता लक्षात घ्यायचे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्याकरिता आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत त्याची लिस्ट सुद्धा डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. सुरुवातीला आपण ही लिस्टमध्ये या ठिकाणी एक एक करून बघूयात. त्याला सर्वात अगोदर या ठिकाणी ओळखीचा पुरावा कोणतेही एक खाली दिलेल्या डॉक्युमेंटपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट घ्यायचे, हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ पुश करून हे डॉक्युमेंट चेकआउट करू शकता. त्यानंतर पत्ता म्हणजे तुमचा ॲड्रेसचा प्रूफ या ठिकाणी खाली पैकी कोणतेही एक घ्यायचे, यामध्ये सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा हे डॉक्युमेंट जे आहे ते या ठिकाणी चेक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी उत्पन्नाचा पुरावा जो आहे तो त्यामध्ये तुम्हाला खाली दिलेले डॉक्युमेंटपैकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत हे एकदा या ठिकाणी बघूयात. तर यामध्ये अर्जदार जमिनीचा मालक असल्यास 7/12 आणि 8 उतारा तलाठ्याचा अहवाल या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या आधारे तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी काढता येईल. किंवा या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल तुम्ही घेऊ शकता. वेतन असल्यास
या ठिकाणी वेतन मिळत असल्याचा फॉर्म नंबर 16 या ठिकाणी तुम्ही देऊ शकता, किंवा आयकर विवरणपत्र किंवा निवृत्ती वेतनधारक असल्यास बँकेचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. तर एवढ्या डॉक्युमेंटपैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट, तसंच वरचे डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी ते द्यावं लागणार आहे. तरच तुम्ही या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे ते ऑनलाईन घर बसल्या काढू शकणार आहात. ठीक आहे. आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पुढे जा यावरती सिंपली क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर तुमची माहिती आधारवरून घ्यायची का, सिंपली यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचे. मित्रांनो, जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला ह्या दिलेल्या रकमेमध्ये भरायचा आहे. त्यानंतर सबमिट OTP वरती सिंपली क्लिक करायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र किती वर्षाचं पाहिजे हे ठिकाणी चेक निवडायचं आहे. 1 वर्षाचं घ्यायचं आहे का 3 वर्षाचं घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1 वर्षाचं उत्पन्न कसं काढायचं आहे तुम्हाला सांगत आहे. सो या ठिकाणी एक वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी घेतलेलं आहे. जर तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्ही 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी चूज करायचं. आता लक्षात घ्यायचं 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र कशासाठी लागतं त्या ठिकाणी आपल्याला ते सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 3 वर्षाचं उत्पन्नाचा दाखला जो आहे ते नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी लागतो, आणि 1 वर्षाचं उत्पन्न जे आहे ते वैद्यकीय कारण असेल, शालेय शिक्षण असतील किंवा शासकीय योजनेकरिता या ठिकाणी तुम्हाला 1 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे ते लागतं. तर मित्रांनो, ठीक आहे. या ठिकाणी आपण 1 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र निवडलेलं आहे. खाली स्क्रॉल करायचं आहे. वैयक्तिक माहिती आपल्या आधारनुसार या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली असेल. यामध्ये तुम्हाला भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. हवं असेल तर तुम्ही तुमचा ईमेल ID देखील या ठिकाणी टाकू शकता. हा कंपल्सरी नाही आहे, हा ऑप्शनल असल्यामुळे तुम्ही टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता. तुमचा व्यवसाय कुठला मित्रांनो तो व्यवसाय या ठिकाणी निवडायचा आहे. तर तुम्ही शिकत असाल तर या ठिकाणी 10वी खाली किंवा 10वी किंवा गृहिणी किंवा तुमचं इतर काय असेल, तुमचे जे काही उद्योग असेल, विद्यार्थी असाल तर तुम्ही या ठिकाणी चूज करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा निवासी तपशील या ठिकाणी तुमचा पत्ता टाकायचा आहे. तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा कौटुंबिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र एक निवडायचं. मी या ठिकाणी वैयक्तिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र निवडत आहे, कारण मग मी वैयक्तिक माझ्यासाठी मी काढत आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला खाली लाभार्थ्याचा तपशील. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, लाभार्थ्याचा तपशील हे खूप महत्त्वाचं ऑप्शन आहे. त्यामध्ये सदर व्यक्ती अर्जदाराचे नाते म्हणजे आता लाभार्थी कोण असणार आहे. तर मित्रांनो, समजा तुम्ही 18 वर्षाच्या खाली तुमचं वय असेल तर तुमचे अर्जदार हे वडील असणार आहेत. ठीक आहे. तर वडिलाशी तुमचं नातं काय आहे, तर तुम्ही वडील जर तुमचे अर्जदार असतील तर तुम्ही या ठिकाणी त्यांचा मुलगा असाल किंवा मुलगी असाल, हे दोन्हीपैकी या ठिकाणी एक घ्यायचं आहे. या ठिकाणी लाभार्थीचं नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, जे 18 वर्षाच्या खालील असतील त्यांचं नाव या ठिकाणी, जे लाभार्थी असणार त्यांचं नाव टाकायचं. तर तुम्ही स्वतः 18 वर्षाच्या पुढे असाल तर तुम्ही या ठिकाणी स्वतः घ्यायचं आहे. तुमचं नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी प्रोव्हाइड होईल. ठीक आहे. तर हा लाभार्थ्याचा तपशील जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे. बरेच या ठिकाणी मित्र जे असतील ते कन्फ्यूज होतील. तर लक्षात घ्यायचं आहे, 18 वर्षाच्या खालचे असतील त्यांचे अर्जदार वडील असणार आहेत. म्हणजे ही जी आपण आधार कार्डची माहिती वगैरे टाकलेली आहे ती वडिलाची या ठिकाणी टाकणार. 18 वर्षाचे जे खालचे असतील ते जर करत असतील तर त्यांनी वडिलाची माहिती टाकायची, आणि 18 वर्षाचे वरचे असतील तर ते स्वतःची माहिती या ठिकाणी एंटर करायची. ओके. त्या ठिकाणी स्वतः घेतलेलं आहे. मी स्वतः 18 वर्षाच्या पुढील असल्यामुळे मी स्वतःसाठी मी हे काढत आहे, तर मी स्वतः घेतलेलं आहे. आता खाली यायचं, या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं. या ठिकाणी विविध स्त्रोतामार्फत कुटुंबाचं उत्पन्नाचं तपशील या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. यामध्ये शेती असेल, शेतीपूरक व्यवसाय असतील, शेती मजुराचं उत्पन्नाचं असेल, इतर असेल किंवा जे काही तुमचं या ठिकाणी कॅटेगरी असेल त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचं या ठिकाणी 2025-26 करताचं उत्पन्न या ठिकाणी एंटर करायचं आहे. ओके. आता मी या ठिकाणी शेतमजूर असल्याचं या ठिकाणी माझे वडील किंवा मी स्वतः शेतमजूर आहे असं गृहीत धरून मी हे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. ओके. आता शेती नाही आहे मला, मी या ठिकाणी 0 करत आहे. या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय 0 आहे. आता या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा मी 0 करत आहे. आता इतर मजुरीमध्ये मी या ठिकाणी उत्पन्न जे मला हवं असेल ते उत्पन्न मी या ठिकाणी एंटर केलेलं आहे. तर माझं 2025-26 करता या ठिकाणी 45,000 हे उत्पन्न आहे, मी या ठिकाणी टाकलेलं आहे. तुम्हाला तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्या रिलेटेड इन्कम या ठिकाणी टाकायचं आहे. ओके. त्यानंतर बाकीच्या ठिकाणी सुद्धा मी 0 करत आहे, कारण माझं बाकीचं कुठलंही इन्कमचा स्रोत माझ्याकडे नाही आहे. ओके. तर माझं एकूण उत्पन्न या ठिकाणी 45,000 आलेलं आहे. तुमचं जर तुम्ही सगळ्यामध्ये थोडं भरलं तर त्यानुसार या ठिकाणी त्याची टोटल या ठिकाणी होऊन जाईल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सिंपली समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, समाविष्ट करावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहे अशा पद्धतीचा आपल्याला पॉपअप येईल. या ठिकाणी आपल्याला आपला अर्ज क्रमांक देखील आलेला असेल. आता कृपया दस्तावेज अपलोड करा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं. सिंपली आपल्याला काय करायचं यावरती ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपण नवीन टॅब आपल्यासमोर ओपन होईल. त्या ठिकाणी आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे. मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, आपण जो फोटो अपलोड करणार आहोत
त्याची जी हाईट आहे ती 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे आणि तिची विड्थ जी आहे ती रुंदी जी आहे ती 160 पिक्सल असली पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्या. त्यानंतर खाली या ठिकाणी ओळखीचा पुरावामधलं एक डॉक्युमेंट जे काही आपण आधार कार्ड या ठिकाणी चूज करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पत्त्याचा पुरावा, आधार कार्डच मी या ठिकाणी पुन्हा एकदा चूज केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे उत्पन्नाचा पुरावा आहे त्यामध्ये मी जमीन मालक असल्याचं 7/12 किंवा 8 या ठिकाणी तलाठीचा अहवाल जो आहे त्या ठिकाणी मी अपलोड करणार आहे. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या लागणाऱ्या डॉक्युमेंट आहेत ते अपलोड केल्यानंतर आपल्याला काय करायचं, खाली स्क्रोल करायचे. त्या ठिकाणी आय ॲग्री टू अबाव सेल्फ डिक्लेरेशन यासाठी या ठिकाणी या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि सिंपली अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे. ओके, तर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचे दस्तावेज यशस्वी जतन करण्यात आलेले आहेत. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा असं आपल्याला समोर एक मेसेज पॉपअप होईल. आता आपल्याला या ठिकाणी चलन पे करायचं. सो या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा. एकूण आपल्याला 69 रुपये इतकं जे चलन आहे ते पे करायचे. चलन भरण्यासाठी आपल्याला पुष्टी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्यासमोर 4 पद्धतीचे ऑप्शन येतील. या ठिकाणी वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा IMPS हे एवढे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला रिकमेंड करेन तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला UPIचं ऑप्शन सुद्धा येणार आहे. सो या ठिकाणी ते सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्यासमोर नवीन टॅब ओपन होईल. या ठिकाणी सिंपल तुम्हाला UPI वरती चूज करा. QR कोडवरती यायचं आहे. या ठिकाणी हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचं पेमेंट जे आहे ते इझिली करू शकणार आहात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला 69 रुपये पेमेंट या ठिकाणी पे करायचं आहे. मित्रांनो, चलन पे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या जे आपले सरकारचं होम पेज आहे त्यावरती यायचं आहे. आपल्या सरकारच्या लेफ्ट साईडला महसूल विभागावरती यायचं आहे. महसूल विभागामध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते पुन्हा एकदा चूज करायचे. त्यानंतर पुढे जावरती सिंपली क्लिक करायचे. ओके, त्यानंतर तुम्ही महसूल विभागाच्या डॅशबोर्डवरती या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल जे तुम्ही आता उत्पन्नासाठी अर्ज केलेला असेल. तर सध्या माझ्या लॉग इनमध्ये 2 ॲप्लिकेशन आहेत. मी ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेटसाठी केलेला होता आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आत्ताचा उत्पन्नासाठी केलेला अर्ज. या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक असेल, अर्जदाराचं नाव असेल, कुठली सर्व्हिससाठी आपण अर्ज केलेला आहे, इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी अशा पद्धतीचं या ठिकाणी आलेलं असेल. डॉक्युमेंट स्टॅटस या ठिकाणी डन आहे. पेमेंट स्टॅटस पेंडिंग आहे कारण मी आणखीन पेमेंट केलेली नाही. कारण मी हा जो व्हिडिओ आहे ते फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी प्रोव्हाइड केलेलं. मला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्याची सध्या गरज नाही आहे. सो मला या ठिकाणी पेमेंट स्टॅटसमध्ये मी पेमेंट पुन्हा एकदा येत आहे. या ठिकाणी रिसिप्ट सुद्धा पेंडिंग आहे. ज्यावेळेस मी पेमेंट करेन त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला पेंडिंगच्या ऐवजी या ठिकाणी सक्सेसफुली येईल किंवा या ठिकाणी रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठीचं ऑप्शन येईल. ठीक आहे, या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टॅटस सुद्धा या ठिकाणी नॉट कम्प्लिटेड तुमचं कम्प्लिटेड येईल आणि या ठिकाणी सर्टिफिकेट जनरेटेड नाही आहे. ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी जनरेट होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट काढण्यासाठीचं ऑप्शन, डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. आता मेन प्रश्न या ठिकाणी असा आहे की अप्लाय केल्यापासून तुम्हाला हे सर्टिफिकेट जे आहे, जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला किती दिवसात भेटणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगायचं विसरलो. फर्स्ट पेजवरती ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट लिस्ट चेक केली त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे याच्यासाठी किती कालावधी लागणार आहे. तर या ठिकाणी बघा, यासाठी तुम्हाला या ठिकाणी किती कालावधी लागणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. कृपया लक्षात घ्या की निर्धारित वेळेत सेवा न मिळाल्यास आपण अपील देखील या ठिकाणी तुम्ही करू शकणार आहात. तर तुम्हाला जो टाइम दिलेला आहे त्या टाइममध्ये तुम्हाला प्रमाणपत्र जर भेटलं नाही तुम्ही याच्या रिलेटेड तुम्ही अपील देखील करू शकता. त्या ठिकाणी टाइम पिरियड आपल्याला किती सांगितलेलं आहे, या ठिकाणी टाइम लिमिट सांगितलेली 15 डेज. ते आपल्याला या ठिकाणी जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे ते अवघ्या 69 रुपयामध्ये तुम्ही काढू शकणार आहात. आता हा आपले सरकार सिरीजमधला 3रा व्हिडिओ होता. यामध्ये आपण उत्पन्नाचं प्रमाणपत्र कशा काढायचं हे बघितलेलं आहे. मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही याच्या रिलेटेड मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करेल. आणि जर तुम्हाला दिलेली माहिती ही आवडलेली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत देखील पोहोचून जाईल. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.